होणार आहे. आरोपी अटक झाले. त्या एका एका आरोपीवर 10, 15, 20, 25 गुन्हे. कुठलीच कारवाई त्यांच्यावर नाही घडली. त्यांना सगळं अभय झालं. अभय होतं का खरंच? त्यांना कोणीतरी पाठीराखे होते म्हणून ह्या घटना घडल्या. माझा भाऊ आज जिवंत असता जर सगळ्या गोष्टी जातीच्या वेळेस केल्या असत्या आणि ही संघटित गुन्हेगारी बीड जिल्ह्यातील आहे आणि या संघटित गुन्हेगारीला जर कायमचा ताळेबंद करून एक महाराष्ट्राला आदर्श दाखवून द्यायचा असला तर माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे, तुम्ही अधिवेशनात बोलल्याप्रमाणे तुम्हाला आतापर्यंत सगळ्या गोष्टी जिल्ह्यातल्या जवळपास कळाल्या. माझी एकच हातजोड विनंती आहे, माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाच्या प्रमुखाला, माझ्या भावाला आणि लाखो तुम्ही जे माझं जग ज्याच्यात सामावलेलं होतं, माझ्या कुटुंबाचं जग ज्याच्यात सामावलेलं होतं ते माझे भाऊ संतोष अण्णा देशमुख. माझा आरसा होता, मी त्याची सावजी होतो. त्या भावाला लवकरात लवकर न्याय द्या, नाहीतर तुम्हाला सगळ्यांना न्याय देणं होत नसेल तर माझा मला भाऊ आणून द्या. एकच मागणी करतो, ह्या सगळ्या जे संघटित आरोपी आहेत त्यांचे सीडीआर काढा. इथं पुण्यामध्ये काय काय घटनाक्रम घडला, कुठं ते थांबले, त्यांना कोण भेटले, त्या सगळ्यांचे सीडीआर काढा. काय जितकी लाईन लागायची तेवढी लागू द्या. एकदा दाखवून द्या असं की गुन्हेगारीला कुठेही कुणी पाठीराखण करत नाही. आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्या. देशमुख कुटुंबाला नव्हे तर सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहिलं. त्यामुळे आता देशमुख कुटुंबाला कधी न्याय मिळणार यासोबत या बुलेटिन मध्ये सध्या मात्र पुढील सर्व याला डाळ भात द्यावं. संभाजी ब्रिगेडचे विकासांना पासल दोन दिवसामध्ये फक्त आपण एवढा प्रकरण चालू तरी ते सरपंच मारणार त्यांना भाऊ नाही का तो आता बोलणार तो त्याला बी जीवा मारण्यात धमक्याही राहिल्या काय डायरेक्ट निघून खोकल त्यांना जरा